नागपुर में शिक्षा विभाग के आरटीआई एडमिशन मामले में एक और आरोपी को पुलिस ने गिरफ्तार किया है। इस मामले में कागजों को बना के देने वाले शुभम भट्टू को गिरफ्तार किया गया है। शिक्षा विभाग से जुड़े इस मामले में अभी तक मुख्य सूत्रधार शाहिद शरीफ पुलिस के हिरासत में नहीं आया है, लेकिन पुलिस के मुताबिक शुभम ने अनेक लोगों को शाहिद के कहने पर जाली कागजात बना के दिया। इस मामले में अभी तक 9 लोगों को पुलिस ने गिरफ्तार किया है, जिनमें से कुछ आरोपियों को जमानत दी जा चुकी है। सर, शिक्षण विभागाच्या घोटाळ्यात मुख्य आरोपीचा राईट हँड भेटलेला आहे, तुम्हाला काय सांगाल? याच्यामध्ये आम्हाला जो आरटीआयचा गुन्हा 2 गुन्हे आपण दाखल केलेले आहे त्याच्या अनुषंगाने एक पोलिसांना मोठं यश आलं आहे। त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याचा जो साथीदार आहे, जो मुख्य साथीदार आहे त्याचा की जो वेळोवेळी वेगवेगळे डॉक्युमेंट फेक डॉक्युमेंट बनवून देत होता, रहिवासी दाखले फेक बनवत होता, त्याचप्रमाणे तो त्याच्यामध्ये जे ॲग्रीमेंट करत होता राहण्याच्या संबंधी, तर त्या संदर्भात जो शुभम चंद्रशेखर बुटे आहे आपण त्याला रात्री काल अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे मूळ लिंकपर्यंत आपण जाऊ शकतो आणि जो मुख्य आरोपी आहे त्याच्यापर्यंत आपण जाऊ शकतो। आतापर्यंत या सर्व गुन्ह्या टोटल याच्यामध्ये आपण 9 आरोपींना अटक केलेले आहे। त्याच्यामध्ये जे 3 आरोपी आहेत जे मुख्य आरोपीच्या संबंधित आहेत आणि त्यांना मदत केलेले आहेत, बाकी सर्व पालक आहेत, त्यापैकी 2-3 पालकांच्या याच्यामध्ये बेल झालेले आहेत। सर, मुख्य आरोपी जो आहे तो विदेशात पळाला अशा प्रकारची सुद्धा माहिती येते आहे, नेमकं काय? हा तो बाहेर आहे सध्या, जी आम्हाला माहिती मिळाली ऑफिशियली त्याच्या दृष्टीने तो परदेशात आहे, परंतु निश्चितच आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू। त्याचा व्हिसा किंवा त्याचं लुकआउट सर्क्युलरसुद्धा आम्ही त्यासंबंधी निघालेला आहे, त्यामुळे तो लवकरच आम्ही त्यासंबंधी त्याला ताब्यात घेऊ। लुकआउट सर्क्युलर निघाल्याच्या आधीच तो पळून गेला होता विदेशात, काय म्हणजे जर विदेशात आहे तर तो गेला केव्हा? तो लुकआउट सर्क्युलर निघण्यापूर्वीच गेलेला होता। त्याच्यामध्ये त्याच्याकडे 2 पासपोर्ट असल्यासंबंधी माहिती होती आणि आपल्याला एका पासपोर्टची माहिती नसल्यामुळं जोपर्यंत लुकआउट सर्क्युलर निघण्यापूर्वीच तो त्याला ज्यावेळेस इन्क्वायरी सुरू झाली त्यानंतरच तो तात्काळ निघून गेलेला आहे। सर, हे दुसरं पासपोर्ट त्यांनी डुप्लिकेटरित्या बनवलं आहे असं वाटतं का? काय त्याचा काही सुगाव? त्याच्या संदर्भात आम्ही इन्क्वायरी करतोय की पहिलं कॅन्सल करून नवीन काढलेलं आहे का, नवीन कशा प्रकारे काढलेलं आहे। जोपर्यंत पासपोर्ट आणि इतर व्हेरिफिकेशन होत नाही आहे तोपर्यंत समजणार नाही। कुठे आहे सर परदेशात? बघू, आमचं चालू आहेत प्रयत्न, कुठं आहे नेमका, पण बाहेरच्या प्रदेशात आहे हे निश्चित आहे। विजा त्याचा संपणार आहे अशी माहिती असेल का? त्याच्या संदर्भात आमचा संबंधित कॉन्सुलेटशी पत्रव्यवहार झालेला आहे, त्यांची माहिती आम्हाला लवकरच प्राप्त होईल। भैया हिंदी चाहिए क्या? सर, शिक्षण विभाग में जो घोटाला हुआ उसके बारे में क्या अपडेट आई है? जो राइट टू एजुकेशन के अंतर्गत जो 2 ऑफेंस दाखिल हुए सदर पुलिस स्टेशन और बर्डी पुलिस स्टेशन, उसके अंतर्गत जो मेन आरोपी है शाहिद शरीफ, उसका जो राइट हैंड है जो ऑफिस में काम करता था और उसके द्वारा ही पूरे डॉक्यूमेंट बनाते थे, वो शुभम बुटे हमने कल सदर पुलिस स्टेशन में अरेस्ट की गई है। उससे हम मालूमात निकल रही कि उसका क्या चल रहा था, कि कौन से प्रशासकीय ऑफिसर उसमें इन्वॉल्व है, क्या है और किसके थ्रू ये कर रहा था, इसके बारे में हमको बड़ी जानकारी मिलेगी और आगे भी हमारा इसके बारे में इन्वेस्टिगेशन चलता रहेगा। कितने आरोपी हुए सर? अभी तक 9 आरोपी अरेस्ट हुए उसमें, और कुछ 3 आरोपी जेल में है, जो कि जो मुख्य आरोपी है उसके रिलेटेड उसके ऑफिस में काम करने वाले है, उसका भाई है, और कुछ पालक है उनको कोर्ट ने बेल दे दी है। थैंक यू। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट।